सोलापूर जिल्ह्याला पुराचा मोठा फटका। सीना नदीनं धारण केलं रौद्र रूप। सोलापूर विजयपूर हायवे गेला पाण्याखाली। बीडमध्ये पूरग्रस्त भागात अजित पवारांकडून पाहणी दौऱ्याला सुरुवात। बीडच्या हिंगणी खुर्द परिसरात पूरग्रस्त भागात अजित पवारांकडून पाहणी। उद्धव ठाकरे आज पूरग्रस्त मराठवाडा जिल्ह्याच्या दौऱ्यावर, नुकसानीची करणार पाहणी। सकाळी 6ला सुरू केलं बाळावी करमळ्याला, म्हणजे जे काम करतं ना त्याची बघा नव्हता। पाहणी करताना अजितदादा पूरग्रस्तांवर संतापले। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून तरुणांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांचा त्रागा। सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कंजूसी करतंय, तर सरकार प्रसिद्धीच्या हव्यासापोटी शेतकऱ्यांना मदत करताना दिसतंय। एकनाथ खडसे यांचा शिंदेंना जोरदार टोला। सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा। एकरी किमान 30,000ची नुकसान भरपाई घोषित करा। केंद्रानं बिहारप्रमाणे महाराष्ट्राला मदत द्यावी। राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट। ओला दुष्काळ जाहीर करण्याबरोबरच सरसकट कर्जमाफी आणि केंद्राकडून विशेष पॅकेजची मागणी। भाजपसह शिवसेनेचे मंत्री आणि आमदार पूरग्रस्तांना मदत करणार। 1 महिन्याचं वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार, तर राष्ट्रवादीचेही सर्व मंत्री, खासदार आणि आमदार सीएम सहायता निधीला देणार। सोलापूरमधनं बातमी आपण बघतोय। सोलापूरमध्ये सोलापूर विजयनगर या राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र पाणीच पाणी बघायला मिळत आहे। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर पाण्यानं पूर्णपणे हा महामार्ग भरलाय। शेतांमध्ये पाणी गेलेलं आहे। ड्रोनच्या नजरेतून ही दृश्य न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण बघताय। सीना नदीनं रौद्र रूप धारण केलंय, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात महापूर आलाय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वाहणाऱ्या सीना नदीला महापूर आल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण दृश्य बघायला मिळत आहेत। ड्रोनच्या कॅमेऱ्यामध्ये नागेश राशीनकर यांनी ही दृश्य कैद केलेली आहेत। सीना नदीचं पाणी सगळीकडे पसरलंय। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे आणि आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित यांना अधिक विचारूया। प्रीतम, ही दृश्य अत्यंत बोलकी आहेत। सीना नदीच्या पाण्यानं जो काही धुमाकूळ घातलेला आहे त्याच्याविषयी काय अधिक माहिती? नक्कीच सुवर्ण, पाहतोय की आपण सोलापूर जिल्ह्यात सीना माईने मोठ्या प्रमाणावर रुद्र रूप घेतलेलं आहे। हेच ते दृश्य आहे। ह्या दृश्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की सीना माई जी आहे ती पात्र सोडून किती मोठ्या प्रमाणावर विस्तारित झालेली आहे। ही विस्तारित झालेली असली तरी याचा फटका मात्र सर्वसामान्य ग्रामस्थ असतील किंवा गावकरी असतील, शेतकरी असतील, यांना मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे। हा जो सोलापूर विजापूर जो मार्ग आहे तो मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेलेला आहे। सुमारे 10 फूट इतकं पाणी त्या जो सोलापूर विजापूर महामार्ग आहे त्यावर आहे। मात्र असं असलं तरी आता सीना माईचं पाणी आहे ते थोडं थोडं आता कमी होत आहे। त्यामुळे कुठेतरी जे सीना नदी काठची गावं आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर पुराचा फटका बसला होता। या पुराच्या फटक्यामुळे आपण पाहू शकतो की शेकडो एकर जी शेत जमीन आहे ती पाण्याखाली गेली होती। त्याच्यामुळे सर्वसामान्य शेतकरी आहे तो आता मेटाकुटीला आलेला आहे। मात्र असं असलं तरी जे सीना नदीचं पाणी आहे मात्र आता कुठेतरी ओसरताना दिसत आहे। त्यामुळे आता जे गावं पाण्याखाली गेलेली आहे, जी शेती पाण्याखाली गेलेली आहे ती मोठ्या प्रमाणावर आता पाणी कमी झाल्यामुळे आता उघडी पडताना दिसत आहे। असं असलं तरी त्याचं नुकसान मात्र मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि ड्रोनच्या माध्यमातून न्यूज 18 लोकमत असेल सातत्याने सीना नदीचं जे पुराचं पाणी असेल किंवा पूरजन्य स्थिती असेल हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र आता प्रशासनाने हात झटकून कुठेतरी पंचनामे करावेत आणि आपली व्यथा ऐकून घ्यावी अशीच आता ग्रामस्थ असतील, शेतकरी असतील, यांनी आता आपल्या भावना व्यक्त करण्याला सुरुवात केलेली आहे। नक्की नक्की धन्यवाद, आपण ही माहिती दिली त्याबद्दल प्रीतम। आणि खरं तर हा रस्ता म्हणजे ही दृश्य पाहिली तर कुठे हायवे आहे हेच कळत नाहीये। तुर्तास धन्यवाद प्रीतम। सीना नदीचं पाणी सर्वत्रच पसरलंय, त्यामुळे सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग
याच्यावरची वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे. तर लातूर जिल्ह्यातील सारसा या गावात मांजरा नदीच्या पुरात विविध ठिकाणी एकूण 25 नागरिक अडकले होते. त्यांची यशस्वी सुटका करण्यात आलेली आहे. आता लातूरची बातमी आपण बघतोय. मांजरा नदीच्या प्रवाहात काही प्रवासी अडकलेले होते. एकूण 25 नागरिक होते. त्यांची सुटका करण्यात आली आहे. स्थानिक शोध आणि बचाव पथकाद्वारे या नागरिकांना वाचवण्यात आलंय. लातूर तालुक्यातील महापूर इथं सुद्धा एक वृद्ध व्यक्ती मांजरा नदीच्या पुरात अडकले होते. त्यांचाही बचाव कार्य स्थानिक शोध आणि पथकानं यशस्वीरित्या बचाव केलेला आहे, सुटका केलेली आहे. नदीचा प्रवाह जास्त आहे त्या ठिकाणी कुणीही जाऊ नका. पुलावरून पाणी वाहत असेल तर कुणीही पूल ओलांडू नका असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासन वारंवार करत आहे. मराठवाड्यामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजलाय आणि अशातच बीडमध्ये मांजरा नदीला पूर आला. हिंगणी खुर्द या गावाला या पुराचा मोठा फटका बसला. दरम्यान अजित पवार या गावात पाहणी करण्याकरता जात आहेत. अजित पवार बोलतायत, थेट प्रक्षेपण. सहकार्य करता मला एक माझी विधवा भगिनी भेटली. तिचा मोबाईल तिच्या मुलाच्या ताब्यात पडला. अलीकडे मुलं आई वडिलांना माहिती नसतं आणि काहीतरी गेम खेळतात. त्याच्यातनं तो कदाचित, मी आता पोलिसांना सांगितलं, जिल्ह्याचे पोलिसांचे प्रमुख इथे आहेत, मी त्यांना सांगितलं की ते तपासा. बहुतेक तो मुलगा त्याच्यातनं पैसे सगळे आईचे 1 लाख वर काही हजार रुपये होते ते सगळं हरलेलं दिसतं. तरी आम्ही सायबर क्राईम म्हणून त्याची नोंद घेतोय, ते तपासतोय. मी पुरुष मंडळी आपल्याला आपल्या मुलांना, मातांनो, भगिनींनो, मुलींनो, जन्म दिल्यानंतर आपला मुलगा काय करतोय काय नाही, जर ते त्याच्यात हरले असतील आणि ते पैसे गेले असतील तर बघायचं. पण कुणीतरी स्वतःच्या स्वार्थाकरता काही केलेलं असेल तर ते आम्ही शोधून काढू. आता यंत्रणा खूप निघालेली आहे. आणि ती भगिनी मला सांगत होती की दादा दर महिन्याला 1,500 रुपये मिळायचे, ते पण मी त्याच्यातच टाकत होते. असं करू नका बाबांनो. एक तर पैसे महत्वाचे असते. कसं तुम्ही पैसा संसार चालवता ते आम्हालाही माहिती, कारण मी पण ग्रामीण भागात आलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळं अशा गोष्टी मधल्या काळात पंतप्रधानांनी पण हे सगळं गेम हे म्हणजे थांबवायचे, त्यांना परमिशन द्यायचे नाही, अशा प्रकारचं घेतलेला आहे. नक्की काय झालंय, कधी झालंय, तो निर्णय व्हायच्या आधी झालाय का नंतर झालाय. परंतु आता एवढ्या माझ्या भगिनी मोठ्या प्रमाणावर आहेत. मला सगळ्यांना तुम्हाला हात जोडून विनंती करायची की कृपा करून तुमचे फोन आणि ते पैसे असे जाणार नाही एवढी काळजी तर घ्या. पोलीस मंडळींना तुम्ही पण घ्या, माझी विनंती आहे. आणि मी तुमचा पालकमंत्री असल्यावर वरच्यावर येणार आहे तर तुमच्या एफडीओ तुम्ही कसं एफडीओ इथलेच आहे, हे एफडीओ म्हणजे प्रांत आहे, हे तुमचे मामलेदार आहे आणि हे तुमचे कलेक्टर आहे आणि मी तुमचा पालकमंत्री आहे. त्याच्यामुळं आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत. आपण काळजी करू नका, कुठं अडचण येऊन घेणार नाही. फक्त या सगळ्या संकटाचा गैरफायदा कोणी घेण्याचा प्रयत्न करू नका. ज्याचं त्या ठिकाणी नुकसान झालंय त्याला आपण व्यवस्थित मदत करू. ठीक आहे. हिंगणा खुर्द या बीडच्या एका गावामध्ये आहेत. मांजरा नदीच्या पुरामुळे हिंगणा खुर्द या गावात प्रचंड नुकसान झालंय. ते बघण्याकरता पहाटेच बाहेर पडले अजित पवार आणि ते या सगळ्या नागरिकांशी संवाद साधताना दिसले. पुराची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संताप बघायला मिळाला. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून तरुणांनी विचारलेल्या प्रश्नावर अजितदादांचा त्रागा झाला. सगळी सोंग करता येतात, पैशाची सोंग करता येत नाहीत असं म्हणत अजितदादांनी कर्जमाफीच्या विषयाला सुद्धा ब्रेक लावला. आम्ही काही तर गोट्या खेळायला आलोय. त्याला एवढं सकाळी 6ला सुरू केलं बाळा मी करमळ्याला. म्हणजे जे काम करतं ना
त्याची बघा ना आता एवढं जीव तोडून चालतोय, आतून पण एका ठिकाणी जायचंय. आम्हालाही कळतंय ना, आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येतात. तुम्ही जसा तुमचा प्रपंच चालवत असताना एकंदरीत तुमच्या महिन्याचा असणाऱ्या उत्पन्नामध्ये तुमचं घर चालवण्याचा प्रयत्न करता, तसं आम्ही 13 कोटी जनतेचं कुटुंब चालवतोय, राज्य चालवतोय. आणि त्याच्यामुळं आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री केंद्राची पण मदत घेणार आहे. कारण असं ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस जसं पंजाबला आणि हिमाचल प्रदेशला मदत झाली, तसं केंद्र सरकार पण आपल्याला मदत करेल. उद्धव ठाकरे आज आणि उद्या मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. उद्धव ठाकरे सकाळी 11:30 वाजता लातूरमधील काडगाव इथं जाऊन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधतील. तिथून दुपारी 12:30 वाजता धाराशिवच्या कळंब तालुक्यातील इटकूर गावात जातील आणि दुपारी 1:30 वाजता वाशी तालुक्यातील पारगावात उद्धव ठाकरे पाहणी करतील. बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातही उद्धव ठाकरे पाहणी दौऱ्याकरता जाणार आहेत. बीडमधील कुर्ला इथं दुपारी 1:30 वाजता, जालन्याच्या अंबड तालुक्यात तसंच छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात उद्धव ठाकरे पाहणी करणार आहेत. मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरानं हाहाकार उडवलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता सरकार सत्ताधाऱ्यांनंतर उद्धव ठाकरेंनीही शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी करण्याचं निश्चित केलेलं आहे.